पिंट्या, अधीरा पोचली ना रे? हो, मेसेज आला होता तिचा. बरं झालं बाबा, फायनली तिची सासू गेली. किती शांत वाटतंय ना. अधीरा हट्टाने गेलीये खरी, पण मला नाही वाटत उद्या काय होईल तिच्या बरोबर. म्हणजे मला त्या सरपोतदारांवर आहे ना विश्वासच राहिलेला नाहीये आता. अधीराला आज पाय धरायला लावलेत मम्मा. उद्या उठून काहीतरी मोठी परीक्षा घेतील ते. घेऊ दे, घेऊ दे, घेऊ दे. मला अधीरावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे. ती प्रत्येक परीक्षेत पास होईल. आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा तिला सपोर्ट केला पाहिजे, डिमॉरलाइज नाही. मम्मा ही परत उठली. मी आत्ताच झोपवून आले होते ना तिला. अगं ती झोपूनच कशी राहील? उठणारच ना. तू जा ना, जरा खेळ ना तिच्याशी. हे बघ, माझं हेच म्हणणं आहे, हे ना मला आता पटलंय. अधीरानं पूर्णपणे तिचा संसार करायला सक्षम आहे. तू तिच्या बाळाकडे बघ ना जरा. त्याला वेळ दे, चांगले संस्कार दे. शेवटी संस्कारच ना कामी येतात आयुष्यात. जा आता. जा ना, बघ ना तिच्याकडे. आलेच. परत एकदा जिंकली स्वानंदी. स्वतःच्या आईला पण जुमानलं नाही तिने. घरी पाठवून दिलं. अधीरा पण काही कमी नाहीये मॉम. आपली बाजू घ्यायची सोडून त्या स्वानंदीला सपोर्ट करत असते. तेच तर दुःख आहे ना. माझ्याच मुलीने हरवलं मला. माझी ही हार माझ्या जिंकण्याने मी बदलली नाही ना, तर मल्लिका नाव नाही लावणार. नाही लावणार. झालं? आले आल्या धमक्या द्यायला सुरू. हा, हे बरं आहे. आधी मला घरातून बाहेर काढायचं, मग मस्तपैकी स्वतः छान छान राहायचं, मग मला परत घरी बोलवायचं आणि परत धमक्या द्यायच्या. मजा वगैरे काही करत नव्हतो का आम्ही? आम्ही सगळे आपापल्या कामामध्ये होतो, पण घरामध्ये शांतता होती. मग मला परत कशाला बोलवलं? बरी होती ना मी तिकडे. लेकीच्या सासरी राहायची पद्धत नाहीये आपल्याकडे. वा, हे मस्त आहे. तुमच्या सोयीनं तुम्ही आपल्या पद्धती आणि रीती काढता. काहीतरी आपलं तुमचं बोलणं. राहू दे, खोटं बोलू नका. बघितलेत मी तुमचे सगळे फोटो, मस्तपैकी चमचमीत खातानाचे. पण तू ग, मी नव्हती घरामध्ये म्हणून 2 दिवस घर काय सांभाळलं असं स्वतःला अगदी हुशार वगैरे समजू नको. हा, काय काय येते तुला? काय काय येते? नुसतं खिचडीवर चालणार नाहीये. चांगला भाजी पोळी भात आमटी उसळ सगळ्यात चटणावीट सागरा संगीत पाहिजे. मी करते तसं. हे बघ, अधीरा कसलाही घाट घालणार नाही आता. हा, ती दमून आलेली आहे, त्यामुळं घरात जे काही असेल ना ते 2-2 घास खाऊन घेऊ. नाही बाबा. बघितलं? हे असं असतं तुमचं. कधी माझ्या मनाप्रमाणे वागलात तुम्ही? नाही, कधीच माझ्या मनाप्रमाणे होत नाही या घरामध्ये. तिथे त्या राजवाड्यांकडे बघा, मोजता येणार नाहीत एवढे पदार्थ ताटामध्ये वाढायचे ते. साधा पेला उचलायला देखील मला द्यायचे नाही ते. सगळीकडे नो खर्चा कर, नो खर्चा कर. काय मजा केली मी. आणि इथे साधा चहा देखील कोणी मला विचारत नाही. इतक्या दिवसांनी मी आलीये, पण कोणाला काही नाहीये त्याच. वा 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 वा. बघ काय चेहऱ्यावर 12 का वाजलेत तुझ्या? काय झालं? मी आले घरी, वाईट वाटलं असेल ना? है ना? वाटणारच. इतके दिवस बायकोचं राज्य होतं, मस्त खुशाल मज्जा केली तुम्ही लोकांनी. मी आले, दुधामध्ये मिठाचा खडा पडला. करा करा, मज्जाच करा. बाबा,
हे कसं शक्य झालं? म्हणजे तुम्ही आईला कसं आणलं इथे? मी परत आणलेलं नाहीये, अधिरानं आणलं तिला परत. काय? पण त्यासाठी तिला खूप त्रास सहन करावा लागलाय. तिची माफी मागावी लागलीये अधिराला. इट्स ओके बाबा, लहानांनी एल्डर्सची माफी मागितली तर त्यात काय बिघडलं? इट्स ओके. आणि बाबा, आई आत्ताच आल्यात त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांच्याशी भांडू नका ना. आपण शांत राहूयात ना सगळे, ओके? हे बघ अधिरा, तुला ज्या पद्धतीनं मंदाची माफी मागावी लागली आहे ना, ते मला खरंच आवडलेलं नाहीये. माफ कर मला त्यासाठी. तू एवढी समजून उमजून प्रेमाने वागतेस, तरीही मंदा तुझ्याशी अशी का वागते तेच मला कळत नाही ग. इट्स ओके बाबा. आणि बाबा, तुम्ही का माफी मागताय? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. तुम्ही प्लीज प्लीज नका ना मागू माफी. खरं तर मीच सॉरी या सगळ्यासाठी, कारण मला आता कळलंय की ही चूक माझीच होती. एनिवे बाबा, फॉरगेट अबाउट इट. आपण सगळे शांत राहूयात, ओके? चल, आलेच मी. राज, ऐका ना, तुम्ही रागवलायत का माझ्यावर? नाही का? मग असे का वागताय माझ्याशी? असं म्हणजे कसं? असंच म्हणजे गप्प गप्प आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही सहसा असे नसता ना. एरवी सुद्धा चिडलात तरी बडबड बडबड करत असता. आज तुम्ही काही बोलत नाही आहात. असं काही नाही आहे. एवढ्या दिवसात आता कळलंय मला. काय कळलं? मला तुम्ही कळलाय. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप रागावलेले असता किंवा त्याहीपेक्षा दुखावलेले असता तेव्हा असे गप्प असता. म्हणजे आता मी शांत आहे याच्यातनं तुम्हाला हवा तोच अर्थ काढणार आहात का? शांत नाही आहात तुम्ही. शांतता आणि अस्वस्थता ह्यातला फरक कळतो मला. तुम्ही अस्वस्थ आहात आता. ऐका ना, तुम्ही नका ना असे राहू. मला त्रास होतोय तुमच्या गप्प राहण्याचा. अहो, माणूस कधीतरी गप्प राहू शकतो का नाही? सारखं काय बडबड करायची आणि सारखं चिडून काय उपयोग आहे? उपयोग आहे. म्हणजे माणूस जसा आपल्याला माहितीये, तो जेव्हा तसाच वागत राहतो ना, तेव्हा आपण थोडे कम्फर्टेबल असतो. म्हणजे मला माहितीये तुम्हाला पूर्ण हक्क आहे आता माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा, ओरडण्याचा, सगळं करण्याचा. पण मला तुमच्याकडून अपेक्षित रिॲक्शन नाही मिळत आहे ना, मग त्रास होतोय. आणि बरोबर आहे, तुम्ही चिडा ना, बोला. माझी आई चुकली आहे माहितीये मला. माझ्या आईमुळे अधिराला खूप जास्त त्रास झाला हे पण मला कळतंय. आणि ह्याचं मला पुरेसं गिल्ट आलेलं आहे. आता तुम्ही असे गप्प नका ना राहू. बोला ना काहीतरी. मला या शांततेचा खूप त्रास होतोय तुमच्या.